आज या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे, माहिती देणार आहे आयओएल एक्सचेंज विषयी. म्हणजे डोळ्यात बसवलेली जी लेन्स आहे ती बदली करणं. मोतीबिंदूच्या ऑपरेशनमध्ये आपण जी नैसर्गिक भिंग आहे, ज्याला मोतीबिंदू झालेला आहे, हे काढून त्या जागी आर्टिफिशियल लेन्स किंवा इंट्राऑक्युलर लेन्स किंवा कृत्रिम भिंग आपण बसवत असतो. मग आता ही लेन्स ज्यावेळी आपण बसवतो तर त्यानंतर ही बदलायची गरज असते का आणि बदलता येते का, या दोन्ही गोष्टींचा आपण विचार करूया. मोतीबिंदूच्या ऑपरेशननंतर जवळजवळ 99% लोकांना ही लेन्स बदलण्याची कुठलीही गरज नसते. कारण ही लेन्स जी असते ती त्यांना सूट झालेली असते, त्याचा कुठलाही त्रास त्यांना होत नसतो. काही विशिष्ट पेशंटना ह्या लेन्सेसचा वापर केल्यामुळे काही पर्टिक्युलर त्रास होऊ शकतात. जसे ट्रायफोकल लेन्सनंतर समोरून आलेले लाईटच्या भोवती वलय दिसतात. अर्थात जवळजवळ आम्ही पाहतो की 99% लोक याच्यामुळे त्यांना कुठलाही त्रास वाटत नाही आणि त्यांच्या जर दैनंदिन कामामध्ये रात्री ड्रायव्हिंग करणं जास्त नसेल तर त्यांना याचा कुठलाही त्रास जाणवत नाहीत आणि ते ह्या लेन्सनं खूप खुश असतात. परंतु काही रुग्णांना ह्याचा जास्त त्रास जाणवू शकतो, तर अशा वेळी आपण ही लेन्स एक्सचेंज सुद्धा करू शकतो. बऱ्याचदा ही लेन्स एक्सचेंजची प्रक्रिया पहिल्या काही महिन्यांमध्ये आम्ही करतो, जर तो रुग्ण त्या पर्टिक्युलर लेन्सला ॲडॅप्ट झाला नाही तर.